माधव त्याची जुनी रिक्षा घेऊन फिरत होता. माधव रिक्षा चालवून त्याचा उदरनिर्वाह करत असायचा. दररोज रिक्षा चालवून पैसे घरी नाही नेले तर 2 वेळच्या जेवणाचा त्यांना प्रॉब्लेम व्हायचा. आज त्याचं नशीबच खराब होते. त्याने जेवढं पेट्रोल भरलं होतं तेवढे पैसे सुद्धा त्याला आज मिळाले नव्हते आणि त्यामुळेच तो खूपच काळजीत होता की आज संध्याकाळी जर पैसे वेळेत घरी नेले नाही तर बायको खूप बडबड करेल. घरात राशन पाणी भरण्यासाठी पैसे हवे होते. जर ते नेले नाही तर पुन्हा तिची बडबड चालू होणार होती. तो डोक्याला हात लावून बसला होता आणि तेवढ्यातच अचानक त्याच्यासमोर एक सुंदर महिला उभी राहिली. ती हाताच्या इशाराने ॲटो थांबायला सांगत होती. माधवने जशी रिक्षा थांबवली तशी ती महिला रिक्षात येऊन बसली. ती माधवला म्हणाली की दादा लवकर हुतात्मा चौकात रिक्षा घेऊन चला. माझी अचानक गाडी खराब झाली आहे. गाडी खराब झाल्यामुळे मला या रिक्षात बसून अर्जंट जावं लागत आहे. माधव त्या महिलांना म्हणाला की मॅडम इथून महात्मा चौक 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्हाला तर माहीत आहे की पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे त्या हुतात्मा चौकात पावसाचं पाणी खूप साचत आहे आणि माझी रिक्षा खूप जुनी आहे. त्यामुळे मी एवढा लांब घेऊन तुम्हाला जाऊ शकत नाही. माझी रिक्षा जुनी आहे, तिथपर्यंत जाऊ शकत नाही. पावसामुळे माझी रिक्षा तिथे अडकण्याची भीती आहे आणि शिवाय तिकडे जाण्याचा रस्ता पण खूप खराब आहे. जागोजागी खड्डे आहेत. तो हात जोडून रडू लागला आणि म्हणाला की प्लीज तुम्ही दुसरी रिक्षा बघा. पण ती सुंदर महिला म्हणाली की प्लीज मला तिथे घेऊन जा. माझं तिथे जाणं खूप गरजेचं आहे. 20 मिनिटांपासून मी वाट पाहत आहे, परंतु एक पण गाडी आली नाही आणि रिक्षा पण आली नाही. तुम्ही एकदम देवासारखे आले आहात. पण प्लीज नाही म्हणू नका. माझ्यासाठी एक एक मिनिटसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. प्लीज वेळ व्हायला घालवू नका. माझी गाडी खराब झाली नसती तर आत्तापर्यंत मी तिथे पोहोचली देखील असती. माधव म्हणाला ठीक आहे, तुमच्यासाठी मी ही रिस्क घेण्यासाठी तयार आहे. पण हां मॅडम, तुम्हाला तुम्हाला रिक्षाचं डबल भाडं द्यावं लागणार आहे. मी तुमच्याकडून पूर्ण 1000 रुपये घेणार आहे. ती महिला म्हणाली ठीक आहे, मी तुम्हाला 2000 रुपये देते. 1000 नाही तर 2000 रुपये देते, परंतु प्लीज प्लीज मला तिथपर्यंत मला घेऊन चला. माधवने ॲटो स्टार्ट केली आणि निघाला. रस्त्यामध्ये खड्ड्यांना पाहून खूप चलाख्याने माधव रिक्षा चालवत होता. कसं तरी तो त्या चौकात पोहोचला. पण त्या मॅडमच्या घरी जाण्यासाठी पुढे रस्ता काही व्यवस्थित नव्हता, कारण तिथे पूर्णपणे पाणी भरलं होतं. तो म्हणाला मॅडम इथून पुढे आपण जाऊ शकत नाही. माझी रिक्षा तिथून जाणार नाही. पुढे मोठा खड्डा असेल तर विनाकारण माझी रिक्षा त्यामध्ये फसू शकते. अडकण्याची भीती आहे. तुम्ही असं करा की इथून पुढे पायी जावा. तर त्या मॅडम म्हणाले की दादा इथून पुढे माझं घर जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावर आहे. चालत चालत जर गेली तर खूप वेळ लागेल. प्लीज आता या पाण्यातून रिक्षा काढण्याचा प्रयत्न करा. माझं तिथे पोहोचणं खूपच गरजेचं आहे वेळेमध्ये. त्यांनी महादेवाचं नाव घेतलं आणि रिक्षा त्या पाण्यामध्ये घातली. पण आज माधवचं नशीब आणि दिवसही खराबच होता. थोड्या अंतरावर रिक्षा गेल्यानंतर लगेचच रिक्षा एका मोठ्या खड्ड्यात अडकली आणि ती वरच निघू शकत नव्हती. आणि शेवटी रिक्षा तिथेच बंद पडली. रिक्षा बंद पडल्यावर माधव म्हणाला की सगळा आता सत्यानाश झाला. आता मला असं वाटत आहे की माझ्या रिक्षेच्या इंजिनमध्ये पाणी गेलं आहे. माझ्या रिक्षाचं मॅडम या खड्ड्यामुळे माझं पूर्णपणे नुकसान झाले. माझ्या रिक्षाचं नुकसान झालं आहे. ती महिला पाण्याचा न विचार करता ती तिच्याच धुंदीमध्ये रिक्षातून पटकन खाली उतरली आणि त्याला म्हणाली की दादा किती रुपये झाले? प्लीज सांगा मला. लवकर सांगा किती पैसे झाले. मी खूप घाईत आहे. मला तिथं पोहोचणं खूपच गरजेचं आहे. माधव म्हणाला की आता या रिक्षाला या खड्ड्यातून काढण्यासाठी मला कोणाला तरी 1000 रुपये देऊन ही रिक्षा पाण्यातून काढावी लागेल. आणि जर माझ्या रिक्षाच्या इंजिनला काही झालं असेल तर मग त्यासाठी तर भरपूर पैसे लागतील. मला आता. ती महिला तिच्या मोठ्या बॅगेतून तिचं छोटं पाकिट काढू लागली. पण तिला काही तिचं छोटं पाकिट सापडाना. ती म्हणाली की दादा काळजी करू नका. तुझा जेवढा काही खर्च होईल तेवढा मी पूर्ण द्यायला तयार आहे. त्यानंतर ती घाबरत माधवला म्हणाली अरे दादा, पण मला माझं पाकिट सापडत नाही आहे. मला असं वाटत आहे की माझं पाकिट गाडीमध्येच राहिलं आहे. मी तिकडेच ते विसरले आहे. दादा तुम्ही असं करा की मला तुमचा पटकन ॲड्रेस द्या.
तुमच्या ॲड्रेसवर मी पैसे घेऊन स्वतः तुमच्या घरी येईन. आता हे ऐकून तर माधवला धक्काच बसला. माधव म्हणाला की मॅडम, मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू की तुम्ही माझे पैसे द्यायला माझ्या घरी याल, आणि तुम्ही जर आला नाही तर मी पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. मॅडम, अहो मी खूप गरीब माणूस आहे हो. हो मॅडम, ती घाईमध्ये होती. म्हणाली की पटकन तुमचा ॲड्रेस सांगा, माझ्याकडे आता वेळ नाही आहे, मी खूप घाईत आहे. माधवने खूप घाईमध्ये त्या मॅडमला ॲड्रेस सांगितला आणि मग ती मॅडम पळतच तिथून निघून गेली. त्यानंतर माधवने कसं तरी बंदोबस्त करून रिक्षाला त्या खड्ड्यातून बाहेर काढलं. दुसऱ्या एका वाहनाच्या साह्याने बाहेर काढलं रिक्षाला, आणि त्या रिक्षाला घेऊन तो रिक्षा नीट करण्यासाठी गॅरेजमध्ये आला. त्याने रिक्षा गॅरेजमध्ये ठेवली होती. दुसऱ्या दिवशी येऊन माधवने येऊन मॅकॅनिकला विचारलं की रिक्षाला काय प्रॉब्लेम झाला आहे. मॅकॅनिक म्हणाला की इंजिनमध्ये खूप पाणी गेलं आहे आणि वायर पण शॉर्ट झाली आहे. कमीत कमी 7 ते 8 हजार रुपये खर्च होईल रिक्षा नीट करायला. एवढी रक्कम ऐकून माधवला तर खूप दुःख झालं, कारण रिक्षा हीच एकमेव त्याचा उदरनिर्वाहाचं साधन होतं. आता तो डोक्यालाच हात लावून बसला. त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. घरी जाऊन माधवने जसं त्याच्या बायकोला सांगितलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या तशी त्याची बायको त्याच्यावर एखाद्या बॉम्ब टाकल्यासारखी फुटू लागली आणि बडबड करू लागली. ती म्हणाली की मूर्ख माणसा, एखाद्या अनोळखी बाईवर तू विश्वास कशावर टाकलास? कसा टाकलास तू तिच्यावर विश्वास? जर तिच्याकडे पैसे नव्हते तर ते एखादी तिच्याकडचा दागिना घेतला असता. तेवढे दागिने घातलेले होते, एखादा दागिना हिसकावून घ्यायचा होता ना. रिक्षाचा खर्च पण दिला नाही, शिवाय भाडं सुद्धा त्या बाईने दिलं नाही. माधव बायकोपुढे खाली मान घालून बसला होता. त्याचा नाईलाज होता. त्याची बायको त्याला वाईट साईड बोलत होती, खूप काही सुनावत होती. ती म्हणाली की एवढे दिवस झालं तुम्ही रिक्षा चालवत आहात, तुम्हाला माहीत नाही का? त्या ठिकाणी पाणी भरतं हुतात्मा चौकामध्ये, आणि त्या पाण्यातून रिक्षा निघत नाही, आणि इंजिनमध्ये पाणी जाण्याची पण भीती असते. तुम्ही तिकडे गेलातच कशाला? तिथे अडकली तर रिक्षामध्ये इंजिनमध्ये पाणी जाईल हे तुम्हाला माहीत होतं. आधी उतरून पाहायचं होतं ना की पाणी आहे की नाही, मग त्यामध्ये रिक्षा न्यायची. कसलं तुमचं फुटकं नशीब घेऊन पैदा झाला आहात देव जाणे. माधव हळूहळू म्हणाला की अगं, त्या मॅडमना खूप घाई होती, त्यांना खूप गरज होती. त्या विनवण्या प्रत्येक वेळेस करत होत्या माझ्या, त्यामुळे मला विचार करायला वेळच मिळाला नाही. त्याची बायको खूप मोठ्याने बोलत होती. सगळ्या आजूबाजूच्या माणसांना ऐकायला जात होतं. ती म्हणाली की जर ती मॅडम पैसे देत नव्हती, तिने जर भाड्याचे पैसे नाही दिले, रिक्षा बिघडली त्याचे पैसे नाही दिले, तर मग तिला धरून ठेवायचं होतं आणि पैसे दिल्याशिवाय तिला जाऊच द्यायचं नव्हतं. अगं, त्या मला खूप टेन्शनमध्ये दिसत होत्या, खूप काळजीत होत्या. काहीतरी नक्कीच त्यांचा प्रॉब्लेम असणार आहे. त्यांना तिथे पोहोचणं पण खूप गरजेचं होतं, आणि शिवाय त्या मोठ्या घराण्यातल्या पण दिसत होत्या, आणि शिवाय ती एक स्त्री होती. मग मी तिला कसं काय पकडून ठेवणार होतो? बायको डोक्यावर मारत म्हणाली की ती जर एवढ्या श्रीमंत घराण्यातील होती तर मग तिने तिचा पत्ता का नाही दिला? तुमचा पत्ता का मागून घेतला तिने? तुम्ही तिच्याकडून तिचा पत्ता घ्यायचा होता ना. जर तिने पैसे घेऊन आली नाही तर तुम्ही तिला कसं शोधणार आहात? जर मला सांगा बरं. आता तर तिने पत्ता सांगितला असता तर मी तुमच्यासोबत येऊन कसं पण तिच्याकडून पैसे काढून घेतले असते. आता रिक्षाच्या खर्चाचे पैसे आणि भाड्याचे पैसे सुद्धा माधव आत्मविश्वासाने म्हणाला की त्या मॅडम नक्कीच ते पैसे घेऊन येतील अगं, कारण त्या खूप प्रामाणिक दिसत होत्या. मला त्याची बायको म्हणाली की आजकालच्या जमान्यात कोणीच कोणाची अशी मदत करत नाही. शिवाय काही माणसं तर असंच खोटं बोलून विश्वासघात पण करतात. दिसताना प्रामाणिक दिसतात पण विश्वासघात करतात. रिक्षाचं भाडं बुडवतात. एकतर माझे दागिने विकून कसली ती खटारा रिक्षा खरेदी करून आणली होती, आणि त्याच रिक्षाला आता तुम्ही पूर्णपणे खराब करून टाकला आहे, पाण्यात घालून. आता तिला ठीक करण्यासाठी पैसे कुठून आणणार? एवढे 7,000 रुपये लागणार आहेत. आपल्याकडे 7,000 रुपये नाही आहेत. जर तुम्ही पैसे कमवले नाही तर आपण काय खाणार आहोत? हळूहळू असेच दिवस जाऊ लागले. तिची बडबड चालूच होती. बघता बघता 15 दिवस होऊन गेले. या 15 दिवसात ती महिला पैसे घेऊन आली नाही, आणि माधवने त्याचा ॲटो पण दुरुस्त केला नाही. माधवची बायको त्याला दररोज टोमणे देत होती.
दररोज नाव ठेवत होती, वाईट साईड बोलत होती. पण 16व्या दिवशी एक चमत्कार घडला. माधव उदास घराच्या बाहेर बसला होता. तेव्हा तिथे एक नवी कोरी रिक्षा येऊन थांबली आणि रिक्षातून एक माणूस खाली उतरला आणि तो म्हणाला की माधव राणे कुठे राहतात. त्यावर त्या माणसाने त्याला ॲड्रेस दाखवला. त्यानंतर माधव म्हणाला की हा ॲड्रेस तर माझाच आहे, मीच माधव राणे आहे. त्यानंतर तो माणूस माधवला ॲटोची चावी देत म्हणाला की ही ॲटो राधिका मॅडमने तुमच्यासाठी खरेदी केली आहे. उद्या तुमचे कागदपत्र घेऊन या. ही कागदपत्रे घेऊन ॲटो गॅलरीत जा, मग ॲटो कायमची तुमची होईल. नंतर मग आलिशान कारमधून राधिका माधवच्या घरासमोर येऊन उभी राहिली आणि तिने मनापासून माधवची आणि माधवच्या बायकोची माफी मागितली आणि म्हणाली की त्या दिवशी मी खूप घाईत होते, कारण मला त्या ठिकाणी वेळेत पोहोचायचं होतं. जर मी वेळेत पोहोचले नसते तर माहीत नाही काय झालं असतं. कारण त्या दिवशी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि मृत्यूची बातमी देखील माझ्या भाऊजाई आणि भावाने मला दिली नव्हती. कारण मी लव्ह मॅरेज केल्यामुळे मला घरातून बेदखल केले होते. माझे भाऊ आणि बहिणी माझ्याशी कुणी नीट वागत नव्हतं. माझे बाबा मृत्यू पावले तरी मृत्यूची बातमी मला पाठवली नव्हती. आजूबाजूच्या लोकांकडून मला बातमी कळाली आणि मी घाईघाईत दिल्लीवरून इकडे आली होती. मला रिक्षाही भेटत नव्हती गाडी बंद पडल्यामुळे. त्या गडबडीमध्ये तुम्ही मला लिफ्ट दिली आणि एवढ्या पावसामध्ये देखील तुम्ही मला वेळेत त्या ठिकाणी पोहोचवलं आणि तुमच्यामुळेच मी माझ्या वडिलांचं शेवटचं दर्शन मनापासून घेऊ शकले. त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. त्याच्या बायकोचे पण आभार मानले, कारण माधवची बायकोने त्यांना खूप बडबड केलेली असणार हे तिला माहीत होतं, कारण ते खूप गरीब होते आणि मी रिक्षाचं भाडंही दिलं नव्हतं आणि रिक्षा माझ्यामुळे खराब झाली होती. त्याचा खर्चही तुमच्या अंगावर पडला होता हे मला माहीत होतं. पण काही दिवस 15 ते 20 दिवस मी येऊ शकले नाही आणि तुम्हाला मदत करू शकले नाही, त्याबद्दल मी तुमची माफी मागते. पण आता मी ही रिक्षा तुमच्यासाठी घेऊन आली आहे. मला पैशांची काही कमी नाही हो, पण वेळही पैशांपेक्षा खूप मोठी आहे हे जेव्हा अनुभवायला मिळते ना, तेव्हाच त्याची खरी किंमत कळते. प्रत्येकाला नाही कळत आणि पैशापेक्षाही तुम्ही मला जी मदत केली होती ती खूप मोठी होती. म्हणून मी छोटीशी भेट मी तुमच्यासाठी देत आहे. आणि राधिकाताईंनी मग एक पाकिट माधवच्या बायकोच्या हातात दिलं आणि म्हणाली, वहिनी, ही माझी छोटीशी भेट तुमच्यासाठी आहे. तुमच्या घरासाठी, तुम्हाला, तुमच्या मुलांसाठी किंवा नवऱ्यासाठी तुम्हाला काय घ्यायचं असेल किंवा तुम्हाला घरातील वस्तू काही घ्यायची असतील तर तुम्ही ती घ्या. ही छोटीशी भेट मी तुम्हाला देत आहे, त्याचा स्वीकार तुम्ही करा. असं म्हटल्यानंतर माधवची बायको मान खाली गेली होती आणि ती म्हणाली, राधिकाताई, मला माफ करा. मी तुम्हाला खूप मनातल्या मनात खूप वाईट साईड बोलली. माझ्या नवऱ्यालाही खूप बडबड केली, कारण आमच्यासाठी मॅडम पैसा ही खूप मोठी गोष्ट आहे हो. ताई, पैसे वेळेत घरी आले नाही तर आम्हाला 2 वेळेचं खाण्याचा प्रॉब्लेम निर्माण होतो. आम्हाला वेळेत 2 वेळेचं जेवण देखील मिळत नाही. त्यामुळे मी तुम्हालाही आणि माझ्या नवऱ्यालाही खूप बडबड केली. पण मॅडम, कधी परिस्थिती वेगळीच असते, त्याचं भान आपल्याला राहत नाही. मीही तुमची मनापासून माफी मागते. राधिकाताई म्हणतात, नाही हो, तुम्ही माझी माफी मागू नका. तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात आणि मी माझ्या जागी बरोबर आहे. काही वेळेस वेळ आणि काळ वेगळाच असतो. नियतीच्या मनात काय हे आपण ओळखू नाही शकत. छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात. जसा हा प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातो. कारण पैशापेक्षा वेळही खूप महत्त्वाची असते. तुमच्यामुळेच मी माझ्या वडिलांचं अंत्यदर्शन घेऊ शकले होते. म्हणून तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार. असं म्हणून राधिकाताई त्यांच्या आलिशान कारमध्ये बसून निघून जातात आणि माधवची बायको त्यांच्या गाडीकडे फक्त बघत राहतात. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली आणि माधवने केलेली मदत आणि नंतर त्याची राधिकाने केलेली परतफेड याबाबत तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.